काल रविवार होता तर ठरवलं की आज ज्योतिबाला जायचं. घरातून निघायला 6 वाजले आणि ज्योतिबाला पोचायला आम्हाला 6:15 झाले. कारण त्या रस्त्याला खूप गर्दी असते रविवारची. ज्योतिबा पन्हाळ्याला जाणारी खूप लोकं असतात. वातावरण मात्र खूप मस्त होतं. मागे बघा सगळं धुकं दिसतं. थोडा अंधार पडायला लागला होता आणि आम्ही साधारण 6:15च्या सुमारास ज्योतिबाला पोचलो. खरं सांगू का, आपण कोल्हापूरची लोकं खरंच नशीबवान आहे. कारण की ज्योतिबा पन्हाळा इतका जवळ आहे आणि कुठे फिरायला जायचं म्हटलं रविवारचं तर बऱ्यापैकी पन्हाळ्याला गर्दी असते. यावेळी म्हटलं जरा ज्योतिबाला जाऊया. मस्त हिरवीगार झाडी, धुकं, रोड एकदम भारी आहे. ज्योतिबा कोल्हापूरपासून 21 किलोमीटर आहे. रविवारचा दिवस म्हणजे ज्योतिबाचा वार. त्या दिवशी बरेच भक्तगण ज्योतिबाला येतात. पण तुम्हाला एक आयडिया सांगू का? अशा रीतीने 6:15-6:30ला जर तुम्ही कोल्हापूरमधून निघालात तर साधारण 7च्या दरम्यान तुम्ही ज्योतिबाला पोचता आणि गर्दी बऱ्यापैकी कमी असते. कारण जे बाहेरचे लोकं आहेत ते सकाळी लवकर येऊन जातात किंवा कोल्हापुरातले लोकंसुद्धा संध्याकाळी 7च्या आत घरी परत जातात. आणि आपण 7ला इथे पोचलो की मस्त दर्शन पण होतं, गर्दी पण नसते. इथे मी धुक्यामध्ये काही दिसतंय का ट्राय करते आहे, पण काहीच दिसत नाही आहे. थोडीशी गाडीची लाईट आल्यावर तुम्हाला कळेल की मागे पूर्ण धुकं आहे. अंशुल आणि धीरज मागून येत आहेत. तिथे पोचल्याबरोबर आधी चहा घेतला. मी चहा अजिबात घेत नाही, पण आज प्यावासा वाटला. आणि तिथं त्यांनी बिस्किट पण ठेवलं होतं. साधारण 5 रुपयाला होतं, पण ते पण भारी लागत होतं. लग्न झालेली बरीच जोडपी होती. बघा मागे काय लिहिलं आहे, मनोजची कारभारीण. अरे वा, अलीकडे काय काय फॅशन येईल काही सांगता येत नाही. लेडीजचे मंगळसूत्र घालतानासुद्धा नखरे असतात. आणि इथं कपड्यांवर एम्ब्रॉयड्री नवऱ्याच्या नावाची, नथीमध्ये नवऱ्याचं नाव, आणखी काय काय येणार आहे देवालाच माहिती. बघा वातावरण असलं भारी दिसतं. आम्ही ना लहानपणी सगळे भाऊ बहीण काका काकू सगळे मिळून आम्ही ज्योतिबाला यायचो आणि येताना दशमी झुणका करून घेऊन यायचो. आता दशमी म्हणजे काय म्हणाल तर दशमी म्हणजे दुधातली चपाती आणि झुणका, जो जैन स्पेशल असतो. आम्ही कुठेही जाताना दशमी झुणका दही भात असं घेऊन जायचो. एनिवेज दर्शन खूप मस्त झालं. कारण अजिबात म्हणजे थोडीफार गर्दी होती, पण लगेच 5 मिनिटात दर्शन झालं. इथून आत व्हिडिओ घ्यायला परमिशन नाही आहे, त्यामुळे तो व्हिडिओ घेता नाही आला मला. श्रावणात नवरात्रीत पौर्णिमा अमावस्येला किंवा रविवारीसुद्धा ज्योतिबाला बरीच गर्दी असते. पण असा थोडाफार पाऊस सुरू झाला ना ज्योतिबाला जाऊन यायचं. असं मस्त वातावरण असतं. खूप पाऊस पण नसतो आणि असं छान धुकं असतं. असं वाटत होतं की कुठल्या तरी हिल स्टेशनला आलो आहे. भारी वाटलं. एका स्टॉलवर ज्योतिबाच्या अशा छान मूर्त्या सजवून मांडून ठेवल्या होत्या. खूप सुंदर दिसत होतं. ते दादा व्हिडिओ घेण्यासाठी नाही बोलत होते. मी सांगितलं यूट्यूबर आहे, तर माझे सबस्क्रायबर्स येतील ना तेव्हा नक्की तुमच्या स्टॉलला भेट देतील. तर तुम्ही जर गेलात तर या 9 नंबरच्या स्टॉलला नक्की भेट द्या आणि त्यांना सांगा की मी व्हिडिओ बघून आलेलो आहे. इथे फोटोज पण पुढच्या एका स्टॉलवर खूप सुंदर होते. आमचं बऱ्याचदा असं होतं, कुठेतरी व्हिडिओ घेत असतो आणि पटकन परमिशन नाही, मग झालं व्हिडिओ बंद. काही का असे ना, दर्शन छान झालं, त्यामुळं मी मात्र खुश होते. मागे बघितलं तर धीरज आणि अंशुल काहीतरी खरेदी करत होते. मला 100% खात्री होती की त्यांनी काहीतरी गोड बर्फी किंवा पेढे घेतले असणार. या दोघांना पण गोड खूप आवडतं. ज्योतिबावरच हे द्वारका नावाचं हॉटेल आहे, इथे जेवलो. हॉटेल साधंच आहे, व्हेजिटेरियन आहे, पण जेवण छान बनवलं होतं. मला आधी हॉटेल बघून वाटलं होतं कसं असेल कुणास ठाऊक, पण
सगळेच पदार्थ छान होते. मस्त थंडी होती, त्यामुळं सगळ्या पदार्थांवर मस्त ताव मारला. थोडंफारच डेकोरेशन केलं आहे, पण खूप छान दिसत होतं. जेवलो आणि कोल्हापूरला परत निघालो. जे लोक माझे डेली ब्लॉग्स बघतात त्यांनी मला सांगितलेलं आहे की असे थोडे मोठे ब्लॉग्स पण बनवा, तर त्यांच्यासाठी हा ब्लॉग मी बनवलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.